पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघांमध्ये अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटची तारीख। शेवटच्या दिवशी माहितीचे उमेदवार रामटेक आणि गडचिरोलीमध्ये दाखल करणार उमेदवारी अर्ज। सत्ताधाऱ्यांकडून फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। भाजप शिवसेनेकडून अंबादास दानवेंच्या दाब्याची खिल्ली। मावळ लोकसभेची जागा शिवसेना लढवणार। अजित पवारांची आढळरावांच्या पक्षप्रवेशावेळी घोषणा। राष्ट्रवादीला माहितीमध्ये घ्यायची गरज नव्हती। भाजप शिवसेनेचं व्यवस्थित चालू होतं। शिवसेना आमदार भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान। लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो। ही गावकीची भावकीची निवडणूक नाहीये। काही जणांनी ती भावकीची केलेली माझ्या भागात, ते मी बघतो काय करायचं ते, पण गावकीची पण नाही भावकीची पण नाही। लोकसभा निवडणूक भावकीची निवडणूक करणाऱ्यांना बघून घेईन। अजित पवारांचा सुप्रिया सुळेंसह शरद पवारांना इशारा। महाविकास आघाडीचं जागा वाटप रखडलं। उद्धव ठाकरेंनी दिलेली सोमवारची डेडलाईन टळून गेली। काँग्रेस राष्ट्रवादीची ही उमेदवारी यादीवर चुप्पी। अजित पवारांकडून सुनील तटकरे आणि शिवाजीराव आढळरावांची उमेदवारी जाहीर। बारामतीच्या उमेदवारीवर अजित पवारांकडून सस्पेन्स कायम। शिवसेना वाचायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले अंबादास दानवेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना टोला। वंचितची आघाडीसाठी मवियाची पुन्हा चर्चा। मवियाकडून 4 ऐवजी 5 जागांचा सुधारित प्रस्ताव। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष। सोनम वांगचुक यांनी 21 दिवसांनी मागे घेतलं उपोषण। लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी सुरू होतं उपोषण। पंजाबमध्ये 3 दिवसांच्या होला मोहल्ला उत्सवाला सुरुवात। शीख बांधवांमध्ये होला मोहल्ला सणाचा उत्साह। मवियाची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता। वंचितच्या सहभागाबाबतही ठोस निर्णय होणार, सूत्रांची माहिती। मनसे नेत्यांची उद्या बैठक। राज ठाकरेंच्या नेतृत्वात शिवतीर्थावर होणार बैठक। बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक आणि महायुती प्रवेशाविषयी खलबतं होण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या मुंबईत बैठक। बैठकीमध्ये लोकसभा उमेदवारासंदर्भात होणार चर्चा। मुख्यमंत्री शिंदे उद्या नागपूर दौऱ्यावर। नागपूर रामटेक लोकसभा उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता। गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी उद्या अंतरिम जामिनावर निकाल। आरोपी वैभव गायकवाडच्या अंतरिम जामीनचा युक्तिवाद पूर्ण। नरेंद्र मोदी 30 मार्चपासून निवडणूक प्रचाराला करणार सुरुवात। पंतप्रधानांची पहिली सभा उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये होणार। शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी सर्व पक्षांचे पालिकेकडे अर्ज। प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून एकाच दिवशी मैदानाची मागणी। नागपूर हे काँग्रेसच्या विचाराचं शहर। विचारांच्या लढाईत मवियाचा विजय होणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास। शिवसेना आणि भाजपकडून ठाण्याच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू। आमदार रवींद्र फाटक यांनी घेतली मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट। ठाणे लोकसभा जागेबाबत दोघांमध्ये चर्चा। भागवत कराड अतुल सावेंनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट। छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडेच राहावी यासाठी स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकारी आग्रही। जळगावमधील देवळी गावाजवळ भीषण अपघात। अपघातामध्ये 4 जण जखमी, एकाचा मृत्यू। सांगलीत एमडी ड्रग्सच्या कारखान्यावर छापा। तब्बल 100 किलो ड्रग्ज सापडल्याची माहिती। मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।